आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। विधानसभा निवडणुकांसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा आज संपतोय। निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सगळ्याच उमेदवारांची धावाधाव सुरू झालेली आहे। अनेक उमेदवार उमेदवारीच्याच प्रतीक्षेत होते, काही जण उमेदवारीबाबत पक्षाची भूमिका बदलण्याची वाट बघत होते। मात्र आता अवघे काही तास शिल्लक आहे, नेमके कोणाकोणाचे अर्ज दाखल होतात बघावं लागणार आहे। त्यातही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काही जागांवर मंथन दोघांचंही सुरू आहे, दोन्ही बाजूने सुरू आहे। त्यामुळे इच्छुक शेवटच्या मिनिटापर्यंत वाट पाहणार की मग अपक्ष अर्ज भरणार, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्ज भरायला आज 3 वाजेपर्यंतची मुदत आहे। सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळातच अर्ज भरता येणार आहे। त्यामुळे तसं पाहता अर्ज भरायला फक्त 6च तास शिल्लक राहिलेले आहेत। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कारण अजूनही काही ठिकाणी आपण बघतोय जागा वाटपाचा तिढा कायमच आहे, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी दोन्हीकडे। दरम्यान आपण राज्यभरातली आता परिस्थितीचा आढावा घेणार आहोत। 4 ठिकाणून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मुंबईहून जुई जाधव आपल्यासोबत आहेत, पुण्याहून रेवती हिंगवे, नागपूरहून संजय तिवारी आणि छत्रपती संभाजीनगरमधून मोहसिन शेख। राज्यभरातली परिस्थिती जाणून घ्या। सगळ्यात आधी जाऊया मुंबईत, जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। जुई, आपण बघतोय आज मुंबईत अनेक जण अर्ज भरणारच आहेत, पण सगळ्यांचं लक्ष लागलंय विशेषतः 2 जागांकडे। त्या 2 जागा दोन्ही ठाकरेंविरोधातल्या आहेत, ठाकरे घराण्याची पुढची पिढी। एकतर आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा आज अर्ज भरतील असं कळतंय, आणि दुसरीकडे राज ठाकरेंच्या विरोधात तिथे आपण बघतोय सदा सरवणकर। काय अपडेट्स आहेत? अगदीच आपण पाहतोय सौरभ, उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि मुंबईमध्ये आज आपला दिवसभर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे। कारण का मुंबईमध्ये अनेक जे आहेत ते अपक्ष आमदार देखील उमेदवार अपक्ष आमदारांचा अर्ज भरणार आहेत। विशेष म्हणजे तो उल्लेख केलास की 2 ठाकरेंच्या विरोधात आज अर्ज भरले जाणार आहेत। पहिलं म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे मिलिंद देवरा आज वरळीतून त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर दुसरीकडे अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये महेश सावंत यांनी आधीच काल आपला उमेदवारी अर्ज भरला आहे। सदा सरवणकर ज्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारी तर दिली आहे खरं तर, मात्र त्यांना उमेदवारी मागे घेण्यास देखील सांगितलं होतं, परंतु सदा सरवणकर हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत। आज सकाळी 11 वाजता ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि पक्षाचं न ऐकता न जुमानता सदा सरवणकर हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत। कारण का त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, ते सदा सरवणकर यांच्या पाठीमागे उभे आहेत ठामपणे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग बोरिवलीमध्ये देखील गोपाळ शेट्टी यांना पक्षाने संधी नाकारली होती, परंतु गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली आहे आणि आज ते अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत। काल रात्री आशिष शेलार यांनी जाऊन गोपाळ शेट्टी यांची भेट देखील घेतली, मात्र ती भेट फेल ठरली। गोपाळ शेट्टी आपल्या उमेदवारीवरती अपक्ष लढण्याच्या ठाम आहेत आणि ते देखील आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर शायना एनसी यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उमेदवारी देण्यात आली आहे। शायना एनसी यांची चर्चा वरळी विधानसभेतून देखील होती, मात्र त्यांना वरळी विधानसभा न देता मुंबादेवी ही विधानसभा दिली आहे, त्यामुळे त्या देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामुळे मुंबईमध्ये आज एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे। कोण अपक्ष अर्ज भरतायत याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे, कारण का अनेक इच्छुक होते ज्यांचं तिकीट कापलं गेलं, ज्यांच्या नावांची वर्णी लागली नाही, त्यामुळे ते कदाचित अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरू शकतात आणि कदाचित शक्यता वर्तवली जाते की अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त असू शकते। सौरभ, निश्चितच जुई, असाच आमच्यासोबत जोडलेल्या राहा। आपण जाणार आहोत थेट छत्रपती संभाजीनगरला। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मोहसिन, संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती? आज अगदी कोण कोण अर्ज भरेल असं वाटतंय? सौरभ, नक्कीच आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज अनेक जे उरलेले नेते आहेत, म्हणजे महत्वाचे नेते आहेत, त्यापैकी जर आपण बघितलं तर मंत्री अब्दुल सत्तार असतील, तानाजी सावंत धाराशिव मध्ये असतील, किंवा माजी मंत्री संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे असतील, इम्तियाज जलील एमआयएम कडून, हे सगळे नेते आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। अमित देशमुख लातूर मधून जे आहे तर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। त्यामुळे आजचा शेवटचा दिवस आहे, 3 वाजेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी
जे आहेत तर महायुती असेल किंवा महाविकास आघाडीमधील नाराजांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. कारण ते देखील वेटिंगवर आहे की आपल्याला उमेदवारी मिळते का, किंवा अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये काही उमेदवार रद्द करून दुसऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली, अशी अपेक्षा अनेकांना आहे. त्यामुळे या सगळ्या आजच्या शेवटच्या दिवशी बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे आणि 3 वाजेचा शेवटचा वेळ असणार आहे. त्यामुळे शेवटच्या 3 वाजेपर्यंत कोण कोण नेते आणि किती ठिकाणी बंडखोरी होते हे सगळं या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र आजच्या शेवटच्या दिवशी अनेक महत्वाचे नेते मराठवाड्यातून, संभाजीनगरमधून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला पाहायला मिळतात. सौरभ, निश्चितच मोहसिन असेच आमच्यासोबत जोडलेले रहा. आपल्यासोबत नाशिकहून देखील आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाणारच आहोत. पण आधी जाऊया पुण्यात. रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. रेवती, पुण्यात सुद्धा यावेळी जर आपण बघितलं बऱ्याच इंटरेस्टिंग लढती आहेत आणि अनेक जण असे आहेत की त्यांनी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आपले पत्ते उघडलेले नाहीयेत. कोण आहेत असे लोक आणि आज कोणाकोणाचे अर्ज आज भरले जाऊ शकतात? बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात हे सगळ्यात जास्त जागा आहेत, म्हणजे 21 जागा, आणि जवळपास सगळ्या जागांवरचे उमेदवार हे निश्चित झालेले आहेत. महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे, प्रत्येक जणांनी आपला उमेदवार हा घोषित केलेला आहे. काल जवळपास पुणे शहरामध्ये 12 जणांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि काल ही जी सगळं शक्ती प्रदर्शन आहे किंवा एक भव्य अशी रॅली आहे, प्रत्येक उमेदवाराने हे भव्य रॅली आणि शक्ती प्रदर्शन हे केलेलं आहे. त्यात जर नाव घ्यायचं झालं तर बापू पठारे आहेत, साईनाथ बाबर आहे, प्रशांत जगताप आहेत, रवींद्र धंगेकर आहेत. हे असं आपल्याला अनेक जे उमेदवार आहेत, जे चर्चेतले उमेदवार आहेत, मुख्य चेहरे आहेत पुण्यातले, त्यांनी सगळ्यांनी भव्य अशी रॅली आणि शक्ती प्रदर्शन करत काल उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. जर आपण आज बघितलं तर आज जवळपास 4 ते 5 जे मुख्य चेहरे आहेत पुण्यातले, कोथरूडमधून चंद्रकांत मोकाटे, कसबामधून महायुतीचे जे उमेदवार आहेत हेमंत रासने, खडकवासला मतदारसंघातून आहेत मयुरेश वांजळे, ते शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यात अर्ज भरणार आहेत. आणि तसंच जर आपण दुसरीकडे बघितलं तर अनेक जे मुख्य चेहरे आहेत ते देखील अपक्ष अर्ज भरणार आहेत. काल कमल व्यवहारे जे काँग्रेसचे होत्या त्यांनी देखील अपक्ष अर्ज भरलेला आहे. खरं तर आज देखील अपक्ष बरेच नेते जे आहेत त्यातील एक नाव खूप जास्त चर्चेत आहे, ते म्हणजे भाजपाचे संजय काकडे. यांचं देखील नाव अपक्ष अर्ज भरणार आहेत की नाही याकडे लक्ष आहे. तसंच जर आपण बघितलं वडगाव शहरीमध्ये जगदीश मुळीक हे सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं नाव आहे, कारण ते इच्छुक असल्याने आणि त्यांना पुन्हा एकदा डावलल्याने त्यांची ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण त्यांना अजूनही वाटतंय की त्यांचा पक्ष काहीतरी त्यांच्यापर्यंत एक संवाद साधेल आणि त्याच्यातनं काहीतरी निष्कर्ष निघेल. कारण वडगाव शहरीमधनं महायुतीला सुनील टिंगरे यांना ही जागा देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे इकडे जर महाविकास आघाडी मध्ये बघितलं आपण तर प्रशांत जगताप यांना हडपसरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर त्यामुळे महादेव बाबर जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते देखील नाराज आहेत. त्यांनी पण अशी भूमिका घेतलेली होती की मी महाविकास आघाडीचं काम करणार नाही आणि ते कार्यकर्त्यांशी बोलून नक्की काय ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार होते, परंतु अजूनही त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर हे जे काही हाय व्होल्टेज ड्रामा आहे तो पुण्यात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण हे जे अनेक प्रमुख नेते आहेत किंवा अनेक प्रमुख चेहरे आहेत ते देखील आज अपक्ष अर्ज भरतील की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. सौरभ, निश्चितच रेवती, सगळ्यांचं लक्ष असणारच आहे आणि नेमके ते उमेदवार कोण हे आज दुपारी 3 पर्यंत स्पष्ट होईलच. आपण आता जाणार आहोत नागपूरला. संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. संजयजी, आपण बघितलं तर नागपूरकडे अवघ्या राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष आहे. अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तो सगळा पगडा असलेला हा नागपूर म्हणावा लागेल. पण अगदी शेवटच्या दिवसापर्यंत या उमेदवारांच्या लढतीकडे लक्ष लागलंय, पण उमेदवार नेमके कोण आहे हे स्पष्ट होत नाहीये. अगदी बरोबर सौरभ, आज 2024च्या विधानसभा निवडणुकीचा आणखी एक मोठा दिवस. नामांकन अर्ज भरण्याची आज शेवटची तिथी आहे आणि मुख्य म्हणजे आम्ही आता आहोत नागपूरच्या संविधान चौकामध्ये. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीने शक्ती प्रदर्शन करीत आपला अर्ज भरायला जाण्याचा एक प्रघात आहे. वेगवेगळ्या उमेदवार हा प्रघात पाळतात आणि आज इथे या चौकामध्ये भरपूर मिरवणूक दिसणार आहे, भरपूर शक्ती प्रदर्शन दिसणार आहे. काँग्रेसचे आपल्याला माहिती आहे उमेदवार उशिरा जाहीर झाले, ते सगळे उमेदवार विकास ठाकरे असतील किंवा आणखी अन्य उमेदवार असतील ते सगळे आज अर्ज भरणार आहेत. याशिवाय भारतीय जनता पक्षाची जी यादी उशिरा आली त्यातले जे उमेदवार आहेत ते आज अर्ज भरणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठी येथून, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साकोली येथून आजच उमेदवारी अर्ज भरणार आहेत. खूप आज घाई गडबडीचा दिवस असेल. तहसील कार्यालय असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असतील येथील अधिकाऱ्यांसाठी सुद्धा आज घडीलाही उसंत मिळणार नाही अशी स्थिती असेल. पण दिवाळीच्या ऐन आधी बंडखोर म्हणा किंवा नाराज उमेदवार म्हणा किंवा इच्छुक उमेदवार म्हणा यांनी आपापल्या पक्षांना फटाके लावण्यामध्ये कुठलीही कसर सोडलेली नाही आहे आणि त्याचीच आज प्रचिती येणार आहे. कोणताही राजकीय पक्ष बंडखोरीपासून मुक्त राहिलेला नाही आहे. भारतीय जनता पक्षाचं नाव घेतलं तर वर्ध्यातील आर्वी येथून विद्यमान आमदार दादाराव केचे स्वतः बंडखोरी करणार आहेत. अमरावती येथून माजी मंत्री जगदीश गुप्ता हे स्वतः बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. अशी कितीतरी नावं सांगता येतील. काँग्रेसमध्ये माजी मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव अनीस अहमद यांनी स्वतः काल प्रकाश आंबेडकरांची मुंबई येथे भेट घेतली आहे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा प्रवेश करून आज मध्य नागपुरातून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसमध्ये रामटेकमध्ये आपल्याला माहिती आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि काँग्रेस यामध्ये रामटेक जागेवर रस्सीखेच सुरू होता आणि 2 वेळा सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटले होते, पण तिला काही सुटला नाही. रामटेकची जागा शिवसेनेने आपल्याकडे घेतली आणि तिथून विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली. त्याच्या विरोधात स्वतः काँग्रेसचे नागपूरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक आज अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे, खासदार श्यामकुमार बर्वे, सुनील केदार अशी मोठी नेते मंडळी असणार आहेत. त्यामुळे आपण बघू शकतो की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दोन्हीकडे नाराज आणि इच्छुक उमेदवारांची आज भरपूर आज पीक आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यापैकी किती जण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतात हे आज आपल्याला पाहायचं आहे. हा एकूण जो तिढा आहे निश्चितच संजय, त्यामुळे बघतोय आपण की आज अनेक बंडखोर असतील, इच्छुक असतील, अपक्ष अनेक आज उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि सोबतच काही प्रतिष्ठित सुद्धा आपण जाणार आहोत नाशिकला. प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. प्रांजल, नाशिक मधली नेमकी काय स्थिती आहे? सौरभ, आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून महायुती असेल किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहेत. यासोबतच ज्या जागांवरती खरं तर रस्सीखेच बघायला मिळत होती, जिथे तिढा हा निर्माण झालेला होता, त्याच जागेवरील उमेदवारासाठी खरं तर आज वरिष्ठ नेते जे आहेत ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रस्त्यावरती उतरणार आहेत. रॅलीमध्ये ते सहभागी होणार आहेत असं बघायला मिळतंय. जर बोलायचं झालं तर सगळ्यात मोठा ट्विस्ट करता बघायला मिळतोय तो म्हणजे संगमनेरमध्ये. आपण जर बघितलं तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील जे स्वतः माझे खासदार राहिलेले आहेत, ते गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये चांगलेच ॲक्टिव्ह मोडवरती आलेले होते. त्यांचा युवा संकल्प मेळावा देखील ठिकठिकाणी त्याचं आयोजन हे करण्यात येत होतं. मात्र असं असताना काल शिवसेना शिंदे गटाची यादी आली आणि त्यामध्ये अमोल खताळ यांचं नाव हे आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी सुजय विखेच नाही तर राधाकृष्ण विखे पाटलांना देखील मोठा धक्का हा मानला जातोय. त्यामुळे कुठेतरी आज अमोल खताळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा येऊ शकतात असं म्हटलं जात आहे. त्यामुळे एक मोठी घडामोड खरं ही बघायला मिळते. यासोबतच आपण दुसरीकडे जर बघितलं तर काल नांदगावमध्ये जे मुंबईचे अध्यक्ष राहिलेले होते समीर भुजबळ, त्यांनी त्याचा राजीनामा दिला आणि नांदगावमध्ये ते खरं तर उतरलेत. त्यांनी काल आपला अर्ज देखील भरला आणि तिथे काल गोंधळ देखील बघायला मिळाला, बाचाबाची देखील झाली. सुहास कांदे यांच्यावरती आरोप हे करण्यात आले आणि असं असताना आज तिथे सुहास कांदे हे आपला शिवसेना शिंदे गटाचा अर्ज हे भरणार आहेत. जोरदार शक्ती प्रदर्शन खरं तर त्यांच्याकडून केलं जाईल. त्यामुळे कुठेतरी तिथे देखील तणावाचं वातावरण हे बघायला मिळतंय.
यासोबतच आपण नाशिकचा विचार केला तर नाशिक पूर्वचे गणेश गीते जे खरं तर भाजपमध्ये होते, गिरीश महाजनांच्या निकटवरचे म्हणून त्यांची ओळख होती, त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि तिथून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासोबतच जितेंद्र आव्हाड हे नाशिकमध्ये येणार आहेत. अजित पवार गटाची जी निफाडची जागा आहे की तिथे तेढ बघायला मिळत होता. ही जागा नक्की कोणाला जावी, भाजप देखील या जागेसाठी आग्रही होतं. त्या जागेवरती दिलीप बनकर जे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली होती आणि त्यांचा फॉर्म भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, रुपाली चाकणकर असतील, यासुद्धा निफाड मतदारसंघामध्ये येणार आहेत. तर तिकडे जळगावमध्ये खरं तर गिरीश महाजन हे पुन्हा एकदा आपला अर्ज भरणार आहेत आणि ते देखील जोरदार शक्ती प्रदर्शन हे करणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी आज मोठ्या घडामोडी खरं तर बघायला मिळणार आहेत. अनेक वरिष्ठ नेते जे आहेत ते नाशिकमध्ये येणार आहेत. निश्चितच प्रांजल, आपण बघतोय राज्यभरातनं 5 ठिकाणून आपले प्रतिनिधी जोडले गेलेले होते. मुंबईहून जोई जाधव, पुण्याहून रेवती हिंगवे, छत्रपती संभाजीनगरमधून मोहसिन शेख, नागपूरहून संजय तिवारी आणि नाशिकहून प्रांजल कुलकर्णी. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण या सगळ्या दिवसभरावर आपण लक्ष ठेवून असूया, त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद.